बहुजन वंचित आघाड़ी के उम्मीदवार एडवोकेट राजेंद्र माडोड़े ने उम्मीदवारी आवेदन पत्र दाखिल किया। बहुजन वंचित आघाड़ी के एडवोकेट राजेंद्र महाडोड़े इन्हें भी उम्मीदवारी जाहिर की गई। एडवोकेट राजेंद्र महाडोड़े ने नामांकन भरा, जिसके पश्चात शहर में रैली निकाली गई। लोकसभा क्षेत्रामध्ये माझी जी उमेदवारी दाखल होऊ राहिलेली आहे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, वंचित बहुजन आघाडी म्हणजे काही राष्ट्रवादी काँग्रेस नाही आहे। वंचित बहुजन आघाडीमध्ये काही बीजेपी आणि सेना नाही आहे। वंचित बहुजन आघाडी म्हणजे या महाराष्ट्रातल्या या देशातल्या तमाम समूहांनी एकत्र येऊन युती करून जे काही त्यांना जे न्याय हक्क या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मिळालेले नाही ते हक्क आणि अधिकार मागण्याची आम्ही लढाई लढतो आहे। ही निवडणूक आमच्यासाठी निवडणूक नाही आहे, ही आमच्या वंचितांची ज्या राजकीय प्रस्थापित लोकांनी आम्हाला सातत्यानं या देशामध्ये वंचित ठेवलं, आम्हाला या देशामध्ये सातत्यानं राजकीय सत्तेपासून बाजूला ठेवलं, त्यांच्या विरुद्धची आमची लढाई आहे। आणि ही लढाई आमच्या अस्तित्वाची, आमची अस्मितेची लढाई आहे। ही लढाई धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढाई आहे। ही लढाई जी आमची आहे ती लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे। आणि त्याच्यामुळे कोणत्याही उमेदवाराचं मला आव्हान वाटत नाही, कारण बीजेपीचे आणि सेनेचे जे युतीचे उमेदवार आहे ते जरी बीजेपी सेनेची युती असली तरी आता ते बीजेपी सेनेची युती राहिलेली नाही आहे। सेनेनं काँग्रेसच्या माध्यमातून स्वतःची उमेदवारी सेनेने दाखल केलेली आहे। त्याच्यामुळे बीजेपीची उमेदवारी वेगळी आहे आणि सेनेची उमेदवारी वेगळी आहे। लेबल बदलने से सेने का खून नहीं बदलता, वो खून वही रहने वाला है। उन्होंने खाली लेबल बदला है। त्याच्यामुळे दोन्ही उमेदवाराच्या बाबतीमध्ये मला कोणतेही आव्हान नाही, कारण या लोकसभा क्षेत्रातले सर्वच्या सर्व जनता, सर्वच्या सर्व नागरिक माझ्या पाठीशी आहे। कारण व्यापाऱ्यापासून भिकाऱ्यापर्यंत या सरकारमध्ये सगळे लोक परेशान आहे, शेतकरी परेशान आहे, विद्यार्थी परेशान आहे आणि तमाम नागरिक वेगवेगळ्या माध्यमातून परेशान आहे। आणि त्यांचा जो ती परेशानी आहे त्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मला त्या व्यथेतून त्यांना बाहेर काढायचं आहे आणि ती जबाबदारी माझ्यावर येणाऱ्या काळामध्ये येऊन ठेपणार आहे। आणि निश्चितपणे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या ठिकाणी विजयी होणार आहे एवढं निश्चित।